कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अजून किती खोटं पडणार आहेस तू मला? तुझ्यामुळे आईचा ओरडा बसला मला। अगं सॉरी सॉरी सॉरी, खरंच सॉरी। अरे मम्माचं नाव आलं असतं ना, ती वसुवाहिनी मम्माला परत काहीतरी बोलली असती, खरंच। हे ना तुझं दरवेळेचं झालंय, तू काहीतरी खोटं बोलणार आणि बोलणी मी खाणार। अगं आई जे काय सांगते ते आपल्या चांगल्यासाठी सांगते ना, आपल्या बाळासाठीच सांगते ना ती सगळं। मग हे बघ अखिल, तू माझ्यावर उगाच ओरडू नको। आईंनी काय सांगितलं लक्षात आहे ना? आणि तू जे काही बोलतोय ना ते पोटातलं बाळ सगळं ऐकत असतं, त्याच्यावर चांगले वाईट परिणाम होत असतात। तरी तू ओरडणार आहेस का मला? चलो, माझा आवाज चढतो कारण मला खूप काळजी वाटते तुझी। तू असंच करत राहिलीस तर कसं होणार ग? आता आपल्यालाच आपली काळजी घ्यावी लागणार की नाही? आपण हे जे काही करतोय ते आपल्या बाळासाठी करतोय ना, मग असं नको करूस प्लीज। अब आया ऊंट पहाड़ के नीचे। हसा, आणखीन जोरात हसा, राक्षसासारखे हसा। जेवढे हसताय ना तेवढे नंतर रडता की नाही बघा। माझी फजिती झाली म्हणून तिन्ही लोक जिंकल्याचा आनंद झालाय तुम्हाला? तर वसू समोर नाचक्की केलीत माझी। काय गरज होती ती साडी घेऊन तिथे कडमडायची? दाखवताना मारे असं दाखवलं की मी रोज तुम्हाला कामं सांगते। काही काय बोलतेस तू? हा? आता मला काय माहित मी येण्याच्या आधी तिथे काय घडलं होतं ते? हा? हो, अरे बघ, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना, तू कुठल्याही गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय ना आरोप करत सुटू नकोस। हा, आता ही अशीच फजिती होत राहणार तुझी। येऊ? ये। ते आई, मी हे सांगायला आले होते की उद्या सकाळी मी घरी चालले आई बाबांना भेटायला। संध्याकाळपर्यंत येईन घरी। यांना तशी कल्पना दिली आहे, ते हो म्हणालेत। मला कशाला सांगतेस मग? या सासऱ्यांना सांग तुझ्या। मला सांगते तसं नाही आई, मी घरामध्ये सगळ्यांनाच सांगून जाते आणि तुम्हाला सांगणं मला तितकंच महत्वाचं वाटलं म्हणून। हो, मग मी सांगेन ते करणार? हो, सांगा ना। आता तू उद्या जातेस की नाही माहेरी? हो। कायमची जा, परत येऊच नकोस। आम्हाला काही फरक पडत नाही आणि ज्यांना फरक पडतोय त्यांना तू सांगितलंच आहेस, मग झालं तर। गेली ना कायमची तर बरं होईल। सत्य आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।